नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 एप्रिल 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच सीबीआयचे सहसंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अनुराग कुमार। एप्रिल 2024 मध्ये कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार अनुराग कुमार यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे सीबीआय मध्ये सहसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। अनुराग कुमार यांची सीबीआय मध्ये सहसंचालक म्हणून 5 वर्षांच्या संयुक्त कार्यकाळासाठी म्हणजेच 24 फेब्रुवारी 2027 पर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे। ते आसाम मेघालय केडरचे 2004 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी आहेत। सध्या पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोमध्ये ते कार्यरत आहेत। तर बघा, सीबीआयचे सहसंचालक म्हणून अनुराग कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील 5 वर्षांसाठी। तर त्यांची नियुक्ती हे 24 फेब्रुवारी 2027 पर्यंत असणार आहे। नेक्स्ट आहे, हार्वर्ड विद्यापीठाने अलीकडेच कोणाला साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अवंतिका वंदनापू। एप्रिल 2024 मध्ये भारतीय अमेरिकन अभिनेत्री अवंतिका वंदनापू हिला हार्वर्ड विद्यापीठाने साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले आहे। ती मीन गर्ल्स या विनोदी चित्रपटामधील कॅरेन शेट्टीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे। आंतरराष्ट्रीय आणि भारतीय मनोरंजन उद्योगातील तिच्या उत्कृष्ट कामगिरी आणि प्रभावासाठी अभिनेत्रीला हा पुरस्कार देण्यात आला आहे। बघा, हार्वर्ड विद्यापीठाने अवंतिका वंदनापू हिला साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त लष्करी सराव डसलीक सुरू झाला आहे? तर उझबेकिस्तान, भारत आणि उझबेकिस्तान। बघा, डसलीक संयुक्त लष्करी सराव 2024 सहभागी देश आहेत भारत आणि उझबेकिस्तान। आवृत्ती आहे 5वी। ठिकाण आहे तेरमेज जिल्हा उझबेकिस्तान। कालावधी आहे 15 ते 28 एप्रिल 2024। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे हा सराव कोणत्या देशांमध्ये आहे? तर भारत आणि उझबेकिस्तानमध्ये आहे। आवृत्ती कितवी आहे? बघा, 5वी आहे। ठिकाण कोणते आहे? उझबेकिस्तानमध्ये आहे। आणि कालावधी काय आहे? तर 15 ते 28 एप्रिल 2024। सहयोग आणि भविष्यातील लष्करी परस्पर संवादासाठी भारतीय सशस्त्र दल आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताकच्या सशस्त्र दलांच्या तुकड्या या सरावात सहभागी होणार आहेत। या सरावात प्रत्येक बाजूचे 45 सैनिक सहभागी होणार आहेत। यामुळे दोन्ही देशांच्या लष्करांमधील सकारात्मक संबंधांना चालना मिळेल। डसलीक संयुक्त लष्करी सरावाची पहिली आवृत्ती उझबेकिस्तानमध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये आयोजित करण्यात आली होती। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा की 2023 मध्ये भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती डसलीक संयुक्त लष्करी सरावाची 4थी आवृत्ती। नेक्स्ट आहे, नुकतीच टपाल खात्याच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर वंदिता कौल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। एप्रिल 2024 मध्ये वंदिता कौल यांची पोस्ट विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांना वित्तीय सेवा आणि बँकिंगमध्ये भरपूर अनुभव आहे। ते 1989 बॅचच्या भारतीय पोस्टल सेवा अधिकारी आहेत। सध्या पोस्टल सेवा मंडळाचे सदस्य बँकिंग आणि थेट लाभ हस्तांतरण म्हणून काम करत आहेत। त्या विनीत पांडे यांची जागा घेणार आहेत। बघा, कुणाची निवड झालेली आहे टपाल खात्याच्या सचिवपदी? तर वंदिता कौल यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्या कोणाची जागा घेणार आहेत? तर विनीत पांडे यांची जागा घेणार आहेत। नेक्स्ट आहे, बायजूज इंडियाचे सीईओ कोण होते ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अर्जुन मोहन। एप्रिल 2024 मध्ये बायजूज इंडियाचे सीईओ अर्जुन मोहन यांनी एज्युटेक कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे। बायजूच्या भारताचे नेतृत्व आता संस्थापक बायजू रविचंद्रन करणार आहेत। एअरटेक कंपनीच्या वाढत्या संघर्षानंतर अर्जुन मोहनने अवघ्या 7 महिन्यानंतर राजीनामा दिला आहे। अलीकडच्या काही महिन्यात सुमारे 1500 कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली आहे। नेक्स्ट आहे, उत्तर प्रदेशातील पहिला काचेचा स्कायवॉक ब्रिज कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आला आहे? तर चित्रकूट या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आला आहे। उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील तुलसी धबधबा येथे राज्याचा पहिला ग्लास स्कायवॉक ब्रिज बांधण्यात आला आहे। बघा, हे उत्तर प्रदेशामधील पहिला काचेचा स्कायवॉक ब्रिज आहे। हा पूल उत्तर प्रदेश वन आणि पर्यटन विभागाने बांधला आहे। हे गाजीपूरच्या पवनसुत कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधले आहे। धनुष्य आणि बाणाच्या आकारातील पुलाला खांबाच्या दिशेने बाण तर 2 खांबामध्ये धनुष्य आहे। तर बघा, बाणाची लांबी आहे 25 मीटर आणि 2 खांबामध्ये धनुष्य आहे त्याची रुंदी आहे 35 मीटर।
या पुलाची भार क्षमता 500 किलो प्रति चौरस मीटर आहे। तुलसी धबधबा उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात आहे। या धबधब्याचे पूर्वीचे नाव शबरी असे होते। नेक्स्ट आहे, अलीकडेच 12व्यांदा राष्ट्रीय महिला कॅरम किताब कोणी जिंकला आहे? तर रश्मी कुमार यांनी जिंकला आहे। मध्य प्रदेश कॅरम असोसिएशनने आयोजित केलेल्या 51व्या राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशिपमध्ये रश्मी कुमारी हिने किताब जिंकला आहे। तिने 12व्यांदा राष्ट्रीय महिला कॅरमचा किताब जिंकला आहे। महिलांच्या अंतिम फेरीत रश्मी कुमारांनी के नागजोटीचा पराभव केला। रश्मी कुमारी या ऑइल अँड नॅचरल कॉर्पोरेशनमध्ये मुख्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत। के श्रीनिवासनने अंतिम फेरीत यस आदित्यचा पराभव करून पुरुषांचे विजेतेपद पटकावले आहे। श्रीनिवासचे हे 4थे राष्ट्रीय पुरुष एकेरीचे विजेतेपद आहे। नेक्स्ट आहे, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये JNU ची रँक किती आहे? तर 20वी रँक आहे। एप्रिल 2024 मध्ये QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 प्रसिद्ध केली आहे। या क्रमवारीत भारतातील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ जगातील सर्वोच्च रँकिंग विद्यापीठांमध्ये 20व्या स्थानावर आहे। विद्यार्थी मित्रांनो, जगातील विद्यापीठांमध्ये ते 20व्या स्थानावरती आहे, तर भारतामध्ये ते सर्वोच्च म्हणजेच पहिल्या क्रमांकावरती आहे। 2024 मध्ये विक्रमी 1559 संस्था जोडल्या गेल्या आहेत। 69 भारतीय विद्यापीठे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत। IIM अहमदाबाद 22व्या स्थानावर आहे। युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड, SOS, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन या यादीत जगात अव्वल आहेत। QS हे लंडनमध्ये मुख्यालय असलेले उच्च शिक्षण विश्लेषक आणि सेवा प्रदाता आहे। उच्च शिक्षण संस्थांना भेडसावणाऱ्या 5 प्रमुख आव्हानांवर उपाय प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे। नेक्स्ट आहे, नुकताच जनकपूर धाम सांस्कृतिक महोत्सव 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर नेपाळ या देशामध्ये। 13 एप्रिल 2024 रोजी जनकपूर धाम सांस्कृतिक महोत्सवाची दुसरी आवृत्ती नेपाळमधील भारतीय दूतावासाने आयोजित केली होती। जनकपूर येथील महेंद्र नारायण निधी मिथिला सांस्कृतिक केंद्रात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। महोत्सवाची पहिली आवृत्ती एप्रिल 2023 मध्ये आयोजित करण्यात आली होती। भारत आणि नेपाळचा सांस्कृतिक वारसा सांगणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे। नेक्स्ट आहे, भारत सरकारने 2024-25 साठी कोळसा उत्पादनाचे किती लक्ष्य निर्धारित केले आहे? तर 170 दशलक्ष टन निर्धारित केले आहे। भारत सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षात देशातील बंदिस्त आणि व्यावसायिक कोळसा खाणीतून 170 दशलक्ष टन कोळसा उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। 2023-24 मध्ये उत्पादन 116 मेट्रिक टन झाले आहे। चीन नंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा उत्पादक देश आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच मूडीजने 2024 मध्ये भारताचा GDP किती टक्के दराने वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे? तर याचे उत्तर आहे 8%। एप्रिल 2024 मध्ये मूडीजने 2024 मध्ये भारताचा GDP 8% दराने वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे। रेटिंग एजन्सी मूडीजने भारतासाठी स्थिर दृष्टिकोन वर्तवला आहे। भारत सरकारचे दीर्घकालीन आणि अल्पकालीन रेटिंग अनुक्रमे Baa3 आणि P3 असे आहेत। मूडीजने 2024-25 साठी भारताचा वास्तविक GDP वाढीचा अंदाज 8% केला आहे। मूडीजने पुढील 2 आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 6% वर राहील असा अंदाज व्यक्त केला आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या माजी अध्यक्षांचे निधन झाले, त्यांचे नाव काय आहे? तर जॅक क्लार्क असे नाव आहे। एप्रिल 2024 मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे माजी अध्यक्ष जॅक क्लार्क यांचे वयाच्या 17व्या वर्षी ॲडलेड येथे निधन झाले। 2008 ते 2011 या कालावधीत ते CA चे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले आहे। अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने दुहेरी कर टाळण्याच्या करारात सुधारणा केली आहे? तर मॉरिशस। भारत आणि मॉरिशसने 7 मार्च 2024 रोजी त्यांच्या दुहेरी कर टाळण्याच्या करारामध्ये दुरुस्तीवर स्वाक्षरी केली होती। सुधारित करारामध्ये प्रिन्सिपल पर्पज टेस्ट PPT लागू करण्यात आले आहे। कराराचे फायदे केवळ प्रामाणिक उद्देशाने व्यवहारासाठी मंजूर केले जातात याची खात्री करून कर टाळणे कमी करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। ही सुधारणा भांडवली नफा, लाभांश आणि तांत्रिक सेवांचे शुल्क यासारख्या सर्व उत्पन्नांना लागू होईल। प्रिन्सिपल पर्पज टेस्ट हे ठरवेल की परदेशी गुंतवणूकदार कराराच्या फायद्यांचा दावा करण्यास पात्र आहे की नाही। लाभांचे हक्क परिभाषित करणाऱ्या करारामध्ये कलम 27B सादर करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारताने 35 रुग्णवाहिका आणि 66 स्कूल बसेस कोणत्या देशात पाठवल्या आहेत? तर नेपाळ या देशामध्ये पाठवले आहेत। एप्रिल 2024 मध्ये एकता आणि समर्थनाच्या उद्देशाने भारताने नेपाळमधील विविध संस्थानांना
35 रुग्णवाहिका आणि 66 स्कूल बसेस दान केले आहेत. यामुळे आरोग्य आणि शिक्षण या महत्त्वाच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांना चालना मिळाली आहे. नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी अर्थमंत्री वर्षमान पून यांच्या समवेत या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. नेक्स्ट आहे ली सेन लुंग हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत ज्यांनी नुकतीच आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे? तर सिंगापूर या देशाचे आहेत पंतप्रधान. सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लुंग यांनी जाहीर केले की ते 15 मे रोजी दीर्घ नियोजित नेतृत्व बदलाचा भाग म्हणून सुमारे 20 वर्षांनंतर पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्या जागी त्यांचे डेप्युटी लॉरेन्स वँग देशाचे पुढील पंतप्रधान असतील. 72 वर्षीय ली यांनी 12 ऑगस्ट 2004 रोजी सिंगापूरचे तिसरे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी अभ्यासल्या. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.